ग्राउंड फ्लोअरवर तर तुम्हाला मी दाखवलेला आहे आपलं लिव्हिंग रूम आहे, किचन आहे, टेरेस आहे, गराज आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन चालले आहे फर्स्ट फ्लोअरला. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी होम टूर देणार आहे आणि आपल्या घरात किती बेडरूम्स आहे, कलर कॉम्बिनेशन्स, हे सगळं डिटेलमध्ये मी आज दाखवणार आहे. आणि सर्वात अगोदर आपल्या घराचा जो फ्रंट एरिया आहे, फ्रंट साईड आहे, ते दाखवणार आहे. भरपूर जण मला म्हणत होते, कोमलताई का तू आम्हाला फ्रंट साईड दाखव, तर आज दाखवते. तर ही आहे आपल्या घराची फ्रंट साईड. मनोजला सांगते मी पूर्ण असा लुक दाखवा फ्रंट साईडचा. आणि माझ्या उजव्या हाताला सुद्धा गार्डन लागतं आणि डाव्या साईडला सुद्धा गार्डन लागतं. घराचा हा जो एंट्रन्स आहे हा मेन एंट्रन्स आहे. घरात जाण्यासाठी 3 एंट्रीज आहे. फर्स्ट हा मेन एंट्रन्स आहे. सेकंड गराजमधून सुद्धा आपण जाऊ शकतो. थर्ड म्हणजे गार्डनमधून सुद्धा जाऊ शकतो. आणि हे आहे गराज, हे बघा. आणि बॅक साईड आहे ती गार्डनची, तिथे गेट आहे ते. म्हणजे असे तिन्ही साईडने तुम्ही घरात जाऊ शकता. आणि हे आहे आपलं गराज. भरपूर जणांना गराज बघायचं होतं, कोमलताई तू गाडी समोर लावताना दिसते आम्हाला, तर गराज दाखव. तर हे गराज आहे आपलं. 2 बाहेर गाड्या आपण लावू शकतो, 2 आतल्या साईडला लावू शकतो आणि 1 ती साईडला लावलेली आहे माझी गाडी. म्हणजे अशा 5 गाड्या आपण लावू शकतो. आणि भरपूर स्पेशियस हाऊस आहे, जागा पण भरपूर आहे आणि सगळं म्हणूनच आम्हाला मनासारखं करता आलं. मनोज आणि मी आहे ना, घर खूप मनापासून सजवलेलं आहे. एक एक गोष्टी शोधून असं छान डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला मग आता आपण होम टूरला सुरुवात करूया. आणि मेन एंट्रन्स आहे तिथे अशी भरपूर झाडं आहे. आणि या साईडला सगळ्यांचं आवडीचं हे झाड. आणि इथे सुंदर अशा वस्तूसुद्धा लावलेल्या आहे, जेणेकरून फ्रंट साईड एकदम सुंदर दिसणार. आणि इथे ही राऊंडची खिडकी तुम्हा सर्वांना आवडते ही. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. स्वागत आहे तुमचं आमच्या घरात. ही आपली लॉबी आहे. आणि आल्या आल्याच लगेच इथे गेस्ट टॉयलेट आहे. आणि इथे वॉर्डरोब बनवून घेतलं, मिररचं आहे आणि कलर कॉम्बिनेशन्स पण वेगळे आहे. आपण याच्या आतमध्ये जॅकेट्स ठेवू शकतो, शूज ठेवू शकतो, कारण की इथे खूप जास्त थंडी असते, तुम्हाला माहिती आहे. तर जॅकेट पटकन असं घालून बाहेर जाता यावं म्हणूनच इथे जॅकेट्स पण ठेवलेले आहे आणि शूज वगैरे एक्स्ट्राचं सामान पण आपण ठेवू शकतो. आणि इथे आता एंट्रीच्या इथे टेबल ठेवलेला आहे. आपल्या घराचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते व्हाईट, ऑफ व्हाईट, ब्राऊन, डार्क ब्राऊन असं आहे. आम्हाला असं ठेवायचं होतं. अगोदरचं जे घर होतं तर तुम्ही बघितलं असेल, तिथे व्हाईट होतं, गोल्डन होतं, ग्रे कलरचं सगळं आम्ही असं कॉम्बिनेशन्स केलं होतं. पण यावेळेस आम्हाला थोडंसं डिफरंट पाहिजे होतं, एकदम सिम्पल आणि एकदम स्टायलिश दिसायला पाहिजे असं आम्ही घर डेकोरेट केलेलं आहे. आता हे जे मिरर आहे याची डिझाईन पण आहे बघा, थोडीशी वेगळी आहे. आणि हा जो एंट्रन्स टेबल आहे त्याची पण डिझाईन थोडी वेगळी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता सुंदर असे गणपती बाप्पा आहे. आणि हे जे झाड आहे हे आर्टिफिशियल आहे, पण बघायला ना इतकं भारी वाटतं. आणि जेव्हा आपण लॉबीमधून येतो ना, समोरच आहे ना डायरेक्ट किचन दिसतं. हे आहे आपलं सुंदर असं किचन, सी शेपमध्ये आहे. आणि इथे आपला फ्रीज आहे, हे बघा. त्यानंतर इथे मायक्रोवेव्ह आहे आणि इथे अवन आहे.
आणि हे आपण गॅस कनेक्शन लावून घेतलं होतं. तुम्हाला माहिती आहे इथे मोस्टली हॉट प्लेट असतात, पण मला हॉट प्लेट नव्हती पाहिजे म्हणून गॅस लावून घेतलं आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्यानंतर मग इथे ज्या वस्तू आपल्याला वापरायला लागतात, टी पावडर, परत शुगर, ऑइल, टिश्यू पेपर, त्याच्यानंतर मग तिथे टोस्टर्स ठेवलेला आहे. आणि कलर कॉम्बिनेशन घरातलं बघूनच आम्ही वस्तू घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथे एवढी जी स्पेस आहे तिथे चॉपिंग वगैरे काय करायचे असेल, एक्स्ट्रा मला काय काम करायचं असेल तर हा जो स्पेस आहे यूज होतो. इथे छान असे 2 प्लांट्स ठेवलेले आहे, त्याला फुलंसुद्धा यायला लागलेली आहे बघा, पिंक कलर आणि इथे ऑरेंज कलर. इथे आहे आपली कॉफी मशीन आणि अजून एक इथे आम्ही मायक्रोवेव्ह ठेवलेला आहे आणि तिथे आहे फ्रूट बास्केट. म्हणजे इथे ज्या वस्तू मला लागतात, म्हणजे कॉफी बनवायची असेल पटकन, मायक्रोवेव्हमध्ये काय करायचं असेल तर ते मायक्रोवेव्ह प्लस स्टीमर आहे हे. याच्यामध्ये आपल्याला काही एखादा खाद्यपदार्थ आपल्याला वाफेवर बनवायचं असेल तर ते सुद्धा यामध्ये बनवू शकतो. ते नॉर्मल आपलं मायक्रोवेव्ह आहे. आणि इथे सिंक आहे, तर हा एरिया पण आहे ना भरपूर मोठा आहे, त्यामुळे जास्त यूज होतो आणि स्पेशियस असल्यामुळे कसं वस्तू आहे ना एकदम सुटसुटीत राहतात. त्यानंतर मग इथे तुम्हाला माहिती आहे कटलरी वगैरे आपण ठेवतो नॉर्मली, तर हे सगळं कटलरी वगैरे ठेवलेलं आहे. त्यानंतर मग इथे सगळी जी भांडी वगैरे असतात ती ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथे क्रॉकरी वगैरे ठेवलेली आहे. सगळ्या वस्तू इथे जशा मला अरेंज करता येईल तशा मी ठेवलेल्या आहे. इथे आपले सगळं डबे वगैरे, किराणा, सगळं जे जे असतं ते ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आहे डिशवॉशर, हे बघा. तर ही जी स्पेस आहे कवर झालेली आहे. त्यानंतर इथे आहे ब्रेकफास्ट टेबल आणि ब्रेकफास्ट टेबल हा थोडासा उंच असतो आणि हा डार्क ब्राऊन कलरचा आहे आणि त्याचे जे चेअर्स आहे ते लाईट कलरचे आहे. याच्या ज्या वरच्या लाईट्स आहे ब्रेकफास्ट टेबलच्या या थोड्या वेगळ्या डिझाईनच्या आहे. प्लस आपला जो डायनिंग एरिया आहे तो हा आहे आणि हे आहे आपलं लिव्हिंग रूम. आणि लिव्हिंग रूममधून आपल्याला डायरेक्ट किचनमध्ये जाता येतं आणि आपण जेव्हा एंट्री करतो घरात तिथून डायरेक्ट आपल्याला किचनमध्ये जाता येतं. म्हणजे दोन्ही वेने आपल्याला किचनमध्ये जाता येतं. आता हा जो लिव्हिंग एरिया आहे तर याचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला लगेच लक्षात येत असेल. हा आहे आपला कॉफी टेबल, सोफा. बेला झोपलेली आहे, खूप दमली होती ती, स्कूलमधनं आली, मग आता झोपले, म्हटलं झोपू द्या. तर इथे तुम्हाला माहिती आहे वॉल मोल्डिंग्स मनोजने बनवलेले आहे आणि त्याच्यानंतर त्या लाईट्स आणि इथे फ्रेम. आणि घरातलं जेवढं पण इंटिरियर आहे मनोजने मी असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण जे घरातलं इंटिरियर आम्ही दोघांनीच मिळून हे सगळं केलेलं आहे, हे तुम्हाला माहिती आहे आणि ते वेळोवेळी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे. इथे आहे पेंडंट लाईट आणि इथे समोर आहे टी व्ही आणि हे वॉल पॅनल्स पण आम्ही लावलेले आहे बघा. म्हणजे लाईट ब्राऊन, थोडंसं डार्क ब्राऊन असं घरातलं कॉम्बिनेशन आहे. तर हा लिव्हिंग रूम पूर्ण आपला कवर झाला. त्यानंतर मग किचनचं पण तुम्हाला दाखवलं. समोरचा जो मेन एंट्रन्सच्या इकडचं आपल्या घराचा जो व्ह्यू आहे तो पण दाखवलेला आहे. आता आपण बेडरूम्स वगैरे, परिबेलाचे रूम, बेडरूम्स हे कवर करू चला. आणि इथे सुद्धा सुंदर सुंदर असे प्लांट्स लावलेले आहे घरात. घरात अशी ग्रीनरी असली ना तर खरंच खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. रूम दाखवण्याच्या अगोदर तुम्हाला सांगायचं राहून गेलं ते म्हणजे हे आहे फायरप्लेस. तुम्हाला माहिती आहे इथे खूप जास्त थंडी पडते, तर फायरप्लेसचा पण यूज होतो. आणि त्यानंतर इथे आहे फ्लोअर हिटिंग, म्हणजे हे जे फ्लोअर आहे ते पण गरम असतं. ग्राउंड फ्लोअरवर तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे आपलं लिव्हिंग रूम आहे, किचन आहे, टेरेस आहे, गराज आहे. आणि आता मी तुम्हाला घेऊन चालले आहे फर्स्ट फ्लोअरला आणि हे मी फर्स्ट टाईम कवर करते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. या अगोदर फक्त मी तुम्हाला लिव्हिंग रूम आणि किचनच दाखवलं होतं आणि आपण वरांडा बनवलं होतं तेवढंच दाखवलं होतं. त्याच्यानंतर भरपूर जणांना असं वाटत होतं कोमल तू घर कधी दाखवते, परिबेलाचा रूम कसा तू डेकोरेट केलेला आहे, परत तुमचा रूम कसा आहे, परत मग तू देवारा कोणत्या रूममध्ये ठेवलेला आहे, ते हे सगळं आम्हाला दाखव. तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये तेच दाखवणार आहे. तर हा आपला फर्स्ट फ्लोअर आहे आणि इथे 2 बेडरूम्स आहे आणि एक स्टडी एरिया आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला मी स्टडी एरिया दाखवते. तिथे खूप सुंदर सुंदर आम्ही वस्तू ठेवलेल्या आहे. तुम्हाला एक एक करून दाखवते. सर्वात अगोदर तुम्हाला मी हे शटर ओपन करून दाखवते. थांबा. हा आहे स्टडी एरिया आणि स्टडी एरिया म्हटलं का लगेचच आठवतं लहान मुलांसाठी आपलं टेबल वगैरे, स्टडी करण्यासाठी टेबल वगैरे आपण आहे ना छान असं रेडी करतो. तर हे जे आहे हे बुक शेल्फ आहे.
परीचे आणि बेलाचे दोघांचे हे बुक्स आहे आणि दोघींना रीडिंग करायला खूप आवडतं. रात्री झोपण्याच्या आहे ना अर्धा तास अगोदर त्यांना सांगते बुक रीड करा आणि दोघं बुक रीड करतात. आणि इथे सगळं अरेंज केलेलं आहे. प्लस याच्या साईडचं जे आहे ना इथे आम्ही ना सोविनियर्स लावलेले आहे. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही जात असतो, फिरत असतो आणि हे सगळं मी एक्सप्लोअर करत असते तुमच्यासोबत. आणि हे सगळे आमच्या आठवणी आहे आणि इथे आम्ही लावलेले आहेत. आणि अजून दुसरे देश जेव्हा आम्ही फिरू ना तर तिथले पण सोविनियर्स आणू आणि जागा करावी लागणार आता सोविनियर्स लावण्यासाठी. तर हा आहे स्टडी टेबल आणि या ठिकाणी परी बसते. इथे परीने तिच्या वस्तू ठेवलेल्या आहे. हे जे बॉक्स आहे यामध्ये तिने सगळ्या तिच्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि हे सगळं आम्ही करून घेतलेलं आहे वस्तू ठेवण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे स्कूलमध्ये असलं का खूप सारे डॉक्युमेंट्स असतात, वस्तू असतात, तर हे सगळं आम्ही इथे ठेवलेलं आहे. परी या ठिकाणी बसते आणि ही परीची चेअर आहे आणि या ठिकाणी बेला बसते. हे बघा बेलाची ही चेअर आहे. तिला पिंक कलर खूप खूप आवडतो. आणि हे जे सेक्शन आहे हे मनोजचं सेक्शन आहे थोडक्यात, कारण की मनोजला ज्या ज्या वस्तू आवडतात तर मनोजने त्या त्या वस्तू इथे अरेंज केलेल्या आहे. त्यांना ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथल्या अशा युनिक वस्तू घ्यायला आवडतात आणि त्या वस्तू घेऊन मनोजने हे सगळं अरेंज केलेलं आहे. बघा त्यांना कार्स पण अशा ना खूप आवडतात. आणि हे आम्ही जपानवरनं आणलं होतं. आणि ही जी ट्रॉफी आहे तुम्हाला आठवत असेल आम्ही दुबईला गेलो होतो तर तिथे मला ही ट्रॉफी मिळाली होती. हा जो एरिया आहे हा मनोजचा आहे. तुम्हाला माहिती आहे मनोज वर्क फ्रॉम होम पण करत असतात. तर ही मनोजची चेअर आहे ऑफिसची आणि हे पूर्ण जे सेटअप आहे हे मनोजचं आहे. आणि त्यांच्या ज्या वस्तू आहेत तिथे फॅमिली फ्रेम्स मनोजने ठेवलेले आहे. ते इथे प्रिंटर आहे आणि ते डॉक्युमेंट्स वगैरे ठेवण्याचं त्यांचं जे असतं ऑफिसचं तर पूर्ण सेटअप मनोजने इथे केलेलं आहे. परिबेला इथे स्टडी पण करत असतात, कधी कधी मनोजने ऑफिसचं काम पण करत असतात. स्टडी एरिया तर आता कवर झालेला आहे. त्यानंतर आता देवाची जी रूम आहे जी मला खूप वाटायचं अगोदर का देवाची पर्सनल रूम असली पाहिजे. अगोदर होती पण ही थोडी वेगळी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ शेअर केला होता. आम्ही मंदिर घरात बनवलेलं आहे. तर हे ते मंदिर आहे आणि इथे मी डेली बसून देवपूजा करत असते. आणि ही देवाची पर्सनल रूम आहे. तिथं शांततेत मी पूजा करू शकते. आणि त्यासोबतच इथे ना एक वॉर्डरोब ठेवलेला आहे. हे मागच्या वर्षी आपण घेतलं होतं, 2 वर्षापूर्वी मला असं वाटतं घेतलं होतं. आणि हे जे वॉर्डरोब आहे यामध्ये ना सगळे मनोजचे कपडे आहेत. आणि हा पूर्ण सेटअप आम्ही इथे केलेला आहे कारण की कलर कॉम्बिनेशन एकदम सेम आहे म्हणून. आणि इथे हा ड्रेसिंग टेबल आहे. आणि हे जे अगोदरच्या घरात ठेवलं होतं ना आपण तर ते खूप चांगल्या कंडिशनमध्ये होतं. तर आम्ही विचार केला का यूज केला पाहिजे म्हणून मग हे सगळं जे आहे इथे मनोजचं सामान आहे, मनोजचे कपडे आहे. आणि आता हा मिररसुद्धा आम्ही इथे ठेवलेला आहे. हा राऊंड मिरर आहे. तर असा पूर्ण सेटअप आहे हे बघा. आणि इथे हीटरसुद्धा आहे. आणि विंडोज असल्यामुळे काय होतं आहे बाहेरचा जो प्रकाश आहे ना या बेडरूममध्ये खूप जास्त प्रमाणात पडतो. आणि मग खूप जास्त अशी लाईटची गरज पण पडत नाही. संध्याकाळ झाल्याच्या नंतर मग कधीतरी लाईट लावते. अदरवाईज देवाची जी लाईट आहे आपण देवारात लावलेली आहे तर ती चालू असते. सकाळ झाल्याच्या नंतर ती लाईट बंद करते कारण की प्रकाश येतो या रूममध्ये म्हणून. आणि हे कार्पेट खाली टाकलेलं आहे. चला मग आता तुम्हाला मी आमचा बेडरूम दाखवते का आम्ही कसा डेकोरेट केलेला आहे, कलर कॉम्बिनेशन्स कोणते आहे. हे आहे आमचं बेडरूम. आणि आम्हाला आमचं बेडरूम खूप छान पद्धतीने डेकोरेट करायचं होतं. हॉलमध्ये बघितलं तुम्ही वॉल पॅनल्स होते तर या भिंतीला पण आम्ही वॉल पॅनल्स लावलेले आहे म्हणजे थोडं सेम दिसणार. हँगिंग लाईट्स आम्ही इथे लावलेले आहे कारण की आम्हाला साईड टेबल ठेवायचे नव्हते. बेड हा किंग साईजचा आहे आणि आम्हाला डिफरंट कलर हवा होता. आणि याचा शेप पण आहे ना मला थोडासा युनिक वाटला. आणि ब्ल्यू कलर होता तर म्हटलं आपला जो बेडरूमचा जो वॉलचा कलर आहे हा ऑफ व्हाईट आहे तर त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हे एकदम उठून दिसणार म्हणून हा बेड म्हणजे मग ही बेडशीट, मग हँगिंग लाईट्स. आणि इथे साईडला टेबल आहे तिथे मी स्नॅक प्लांट ठेवलेला आहे. आणि परिबेलाची ही फ्रेम. आणि महत्त्वाचं अजून एक सांगायचं आहे का आपल्या घरात ना खूप जास्त विंडोज आहे त्यामुळे ना प्रकाश घरात खूप पडतो. आता इथे ना खूप मोठी विंडो आहे तुम्हाला दाखवते मी. आणि आम्ही जे कर्टन्स लावलेले आहे ना ते अशा पद्धतीने लावलेले आहे पूर्ण घरात. हे बघा. तर खूप जास्त प्रकाश पडतो. आणि याला लागूनच आहे ना अजून एक विंडो आहे.
तर हे बेडरूमचं सेक्शन तर तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवते चला. आणि इथे टी व्ही सुद्धा आहे. तुम्हाला सांगितलं ना इथे सुद्धा विंडो आहे. हे आहे ओपन वॉकिंग वॉर्डरोब आणि हे माझं पर्सनल आहे. इथे फक्त माझ्या वस्तू आहे. त्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. कारण की अगोदर पण होतं आमचा जो ड्रेसिंग एरिया होता तो पण असा वेगळा होता. पण यावेळेस विचार केला का माझा असा वेगळा पाहिजे, मनोजचा वेगळा पाहिजे. तर इथे मी खूप छान पद्धतीने माझ्या ज्या वस्तू आहे त्या अरेंज केलेल्या आहे. इथे सगळे माझे कपडे, ज्या वस्तू मी यूज करते, सनग्लासेस, वॉचेस, हे सगळं आहे. कपडे आणि इथे सगळ्या माझ्या ज्या बॅग्स आहेत त्या मी अशा पद्धतीने अरेंज केलेल्या आहे. इथे जेव्हा मला तयार व्हायचं असेल, मेकअप करायचा असेल तर मग मी याच्यामध्ये बघू शकते आणि इथेच मी तयार होते, इथेच मी रेडी होते. कारण की या अगोदर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवल्या नव्हत्या. पण एकदा होम टूर झाल्याच्या नंतर कसं बाकीच्या ज्या गोष्टी आहे मी दाखवू शकते. जसं मला नेक्स्ट टाईम तयार व्हायचं असेल तर हे सगळं मी शेअर करणार. आणि खूप सारे ना इथे वस्तू ठेवू शकतो आपण. आणि हे स्पेशली ना बनवून घेतलं आम्ही कारण की आम्हाला जसं हवं होतं. परत या रूममध्ये जसं फिट व्हायला पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे, तर हे सगळं लक्षात घेऊन आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. आणि हे ग्लासचं पण मला हवं होतं. त्याच्यानंतर मला इयरिंग्स वगैरे जे आहे ते सेक्शन आम्ही इथे बनवलेलं आहे. भरपूर स्पेस आहे हे बघा. तर ही माझी फेवरेट प्लेस आहे ॲक्च्युली. आणि याच बेडरूमला अटॅच असं बाथरूमसुद्धा आहे. तुम्हाला दाखवते. याचं जे डोअर आहे ते स्लायडिंगचं आहे. तर हे आहे बाथरूम. आणि टॉयलेट बाजूला आहे. तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये टॉयलेट नाही आहे, टॉयलेट बाजूला आहे. तर पूर्ण घरात 3 टॉयलेट्स आहे. बेडरूमच्याच बाजूचं हे टॉयलेट. आता भरपूर जणांना असं वाटणार का टॉयलेट आहे ना माझं बेडरूममध्ये का बरं नाही आहे, म्हणजे बाथरूमच्या एरियामध्ये. पण तुम्हाला माहिती आहे ना का इथे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवलं. हा एक रूम आहे, परत बेडरूम आहे. तर कोणी पण राहणार तिथे तर मग त्या लोकांना यूज झालं पाहिजे म्हणून हे टॉयलेट आहे. आणि आत्ता आपण जाणार आहोत सेकंड फ्लोअरला. चला तुम्हाला दाखवते. हे आहे आपलं सेकंड फ्लोअर. आणि या घरात असं वरती खाली जाण्यासाठी ना अजिबात पाय दुखत नाही. अगोदरचं घर तुम्ही बघितलं, खूप वरती आपल्याला जावं लागायचं, खाली यावं लागायचं. पण इथे तसं नाही आहे. इथे 3 फ्लोअर जरी असले असते, 3 फ्लोअर जरी आहे ना तरी पण मग असं इझिली जाऊ शकतो, लगेच क्लिनिंग वगैरे करू शकतो. तर चला दाखवते या ठिकाणी काय आहे. या फ्लोअरला आल्यानंतर इथे आहे विहार म्हणजे बेलाचा रूम. इथे आहे परीचा रूम. इथे आहे त्यांचा दोघींचा बाथरूम. पण त्या अगोदर तुम्हाला मी दाखवते हा एरिया. हा प्ले एरिया पण आहे, रूम पण म्हणू शकतो. आणि आमचे जेवढे पण फोटोज फ्रेम आहे ते आम्ही इथे लावलेले आहे. त्यामुळे ना हा जो एरिया आहे एकदम सुंदर दिसतोय. आणि इथे ना आपण एक बेड किंवा इथे राहू शकतो, कोणी गेस्ट वगैरे आले तर आरामशीर राहू शकतं. तर हा जो एरिया आहे आम्हाला परिबेलासाठी करायचा होता ॲज अ प्ले एरिया. ते येतात इथे खेळतात, मस्ती करत असतात. परिबेला पियानो शिकतात, तर इथं पियानोसुद्धा आहे. काही त्यांचे जे टॉईज आहेत ते सुद्धा इथे आहे. हे बघा. आणि आपलं जे घर आहे हे 4.5 बेडरूम हाऊस आहे. अगोदरचं जे घर होतं ते 4 बेडरूम होतं, पण हे 4.5 म्हणजे 4 बेडरूम आणि 5 म्हणजे हा जो प्ले एरिया आहे तो. 4.5 बेडरूम तर सांगितलं मी तुम्हाला, पण त्यामध्ये मी स्टडी एरिया काउंट नाही केलेला आहे. असं जर स्टडी एरिया काउंट केला तर मग तो 5.5 होऊ शकतं पूर्ण घर. आणि चला आता मी तुम्हाला परीचा रूम दाखवते. तर हा आहे सुंदर सिंपल असा परीचा रूम. आणि हे जे कलर आहे ना परीच्या आवडीचा आहे. परीला एकदम लाईट कलर हवा होता आणि तिच्या आवडीनुसार तिने तिचा रूम बनवलेला आहे. आता हा परीचा बेड आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे तिचा ड्रेसिंग टेबल आहे. इथे तिने एक फुल असा मिरर लावलेला आहे. आणि घराचं म्हणजे तिच्या रूमचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते थोडंसं व्हाईटच आहे. तुम्ही बघू शकता व्हाईट, फक्त वॉलचा कलर तो वेगळा आहे. आणि त्यानंतर तिचं आहे हे वॉर्डरोब. परी आणि बेलाचं सेमच आम्ही वॉर्डरोब केलेला आहे बघा. आणि मोठा आहे रूम, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अगेन इथे परत विंडोज आहे. आणि या विंडोतनं आपण बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो सकाळी उठल्या उठल्या.
तर ही आहे परीची रूम आणि मनोजला सांगते या साईडला उभं राहून ना असं पूर्ण दाखवा. चला आता तुम्हाला मी दाखवते बेलाचा बेडरूम. पिंकी गर्ल आहे ती, तिला पिंक कलर खूप आवडतो म्हणून तिचा रूम तिने पूर्ण पिंक कलरचा, पिंक आणि व्हाईट कलरचा केलेला आहे. हे बघा आमची चटोरी बेलाचा हा सुंदर असा बेडरूम आहे. बघा सगळं तिला पिंक हवं असतं. हे बघा तर इथे तिचा ड्रेसिंग असा मिरर आहे पूर्ण, त्यामध्ये तिच्या आतमध्ये ना त्याच्या आतमध्ये ती वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे. त्यानंतर अगेन सेम आहे दोघांचे वॉर्डरोब, कारण की आम्ही ज्या पण वस्तू घेतो सेमच घेतो दोघींना. प्लस तिला हे बटरफ्लायचं बेड पाहिजे होता आणि बटरफ्लायचा बेड पण तिने पिंक कलरचाच घेतलेला आहे. त्याच्यानंतर व्हाईट कलरचा साईड टेबल, पिंक कलरचं कार्पेट आणि हे बघा पूर्ण तिचा रूम असा दिसतो. आणि हे जे घड्या आहे ते पण पिंक आणि व्हाईट कलरचं आहे. तर कलर कॉम्बिनेशन पिंक आणि व्हाईट आहे. आणि अगेन इथे सुद्धा सेम विंडो आहे, इथून सुद्धा बाहेरचा व्ह्यू दिसतो आणि प्रकाशसुद्धा भरपूर येतो. आणि इथे नाईट लाईट्स आहे. हे बघा हे लावल्याच्या नंतर रात्री ती झोपते ना, तर हे लावून झोपते. वेगवेगळे कलरचे लाईट्स दिसतात यामध्ये. तर असा आहे आपल्या चटोरी बेलाचा बेडरूम. आणि यावेळेस आहे ना खूप टॉईज आणि खूप असं गर्दी केलेली नाही आहे रूममध्ये. थोडा स्पेशियस ठेवलेला आहे, मोजक्याच वस्तू ठेवलेल्या आहे, कारण की त्यांचा प्ले एरिया जो आहे तो सेपरेट आहे म्हणून. आता दोघींचं मी बाथरूम दाखवते तुम्हाला. ते पण छान असं स्पेशियस आहे बघा. तर इथे आहे बाथटब आणि बाथटबच्या वरती अशी स्पेस आहे, म्हणजे काय वस्तू वगैरे ठेवायच्या असेल तर ठेवू शकतो. त्यानंतर इथे सिंक आहे, त्यांच्या आवडीचं हे मिरर, कारण की इथे लाईटसुद्धा चालू होते. आणि हे ब्रश वगैरे कोलगेट ठेवण्यासाठी हे कप आहे पिंक आणि ते ब्ल्यू कलरचं. इथे हीटर आहे आणि इथे टॉयलेट आहे. आणि अगेन इथे परत विंडो आहे आणि इथून भरपूर प्रकाश येतो आणि इथून जर हवा वगैरे पाहिजे असेल ना ते आपण नॉर्मली वरती करू शकतो. आणि इथं हे टॉयलेट तर तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर हा आहे स्पेशियस असा शॉवर एरिया. तर असा हा परीबेलाचा बाथरूम आहे. आणि हे जेवढं पण फ्लोअर आहे हे परीबेलाचं आहे, कारण की त्यांचा प्ले एरिया आहे, त्या दोघींचे रूम्स आहे, त्यांचं बाथरूम आहे. तर इथे त्या कंटिन्यू खेळत असतात. फक्त मला जे क्लिनिंगला वगैरे करायचं असेल ना तर मग मी येते आणि सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित ठेवते. आणि अगोदरच्या घरामध्ये आणि या घरामध्ये ना जे आम्ही इंटिरियर केलेलं आहे, ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वेगळ्या ठेवलेल्या आहे. आणि लगेचच तुम्हाला जाणवत असेल कलर कॉम्बिनेशन्स पण आम्ही वेगळे ठेवलेले आहे. आणि इथे आम्ही काय केलेलं आहे, कर्टन लावून घेतलेलं आहे. चला आता आपण खाली जाऊया. ही जी गणपती बाप्पाची फ्रेम आहे, आमचं लग्न झालं होतं ना तेव्हापासून सोबत आहे. सुरुवातीला आम्ही रेंटवर राहत होतो, लग्न झालं होतं नवीन, तर तेव्हा गणपती बाप्पा होते आमच्यासोबत. त्याच्यानंतर आम्ही स्वतःचं घर घेतलं होतं पुण्याला, तेव्हा सोबत होते. त्याच्यानंतर लक्झमबर्गला आल्यानंतर 2दा आम्ही रेंटवर राहिलो, तर तेव्हा गणपती बाप्पा होते. त्याच्यानंतर आम्ही स्वतःचं घर अगोदरचं घेतलं होतं जे आपलं आहे ते, तर तिथे होते गणपती बाप्पा हे. त्याच्यानंतर आता अजून हे आपलं दुसरं आपण घर घेतलं, तर तेव्हा हे गणपती बाप्पा आपण घेऊन आलो आहोत इथे आणि इथे ठेवलेले आहे आपण गणपती बाप्पा. आणि आतला पार्ट तर मी तुम्हाला दाखवलेला आहे का आपलं घर कसं आहे, बेडरूम्स किती आहे, कलर कॉम्बिनेशन्स कसे आहे, आपण इंटिरियर कसं केलेलं आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. लिव्हिंग रूमचं हे छोट्या छोट्या वस्तू. तर आपण इंडोरला कसं खूप असा विचार करतो का असं पाहिजे तसं पाहिजे, असं डेकोरेट करू तसं करू, पण आउटडोअरला पण आम्ही तेवढाच विचार केला का छान असं आहे ना आपल्याकडं स्पेस आहे तर वरांडा आपण बनवू आणि त्याचा यूज पण होतो. पावसाळा असो, विंटर म्हणजे पावसाळा असो, थंडी असो, तर त्याचा आपण यूज करू शकतो. आणि आम्हाला आहे ना असं अशा वस्तू ठेवायच्या होत्या का घराला ते मॅच करतील. आणि ऑलरेडी आपल्याकडे त्या वस्तू होत्या, जसं का सोफा, म्हणजे ह्या गार्डनचा जो सोफा आहे हा, त्याच्यानंतर आपला दुसरा सोफा आहे हा, त्याच्यानंतर आपण घेतलेला हा झोका, म्हणजे मल्टीपर्पजने आपण आहे ना यूज करू शकतो हा वरांडा.
आणि इथे या सोफ्यावर बसून आम्ही परिबेलासोबत मूवी बघतो, परत गेम्स खेळत असतो. इथे आम्ही लंच करतो, कधी डिनर करतो. त्या छान छान वस्तू अशा आहे ना इथे सुद्धा मी अशा सेट केलेल्या आहेत. आणि जेव्हा विंटर चालू होणार तर तेव्हा आम्ही मला असं वाटतं इथे तर सगळ्यात जास्त आपण आहे ना असणार आहोत. आणि हा जो वरांडा आहे हा घराचाच एक पार्ट आहे, म्हणजे इंडोरच पार्ट आहे आपण असं बोलू शकतो. कारण की आपण इथे जसं आपण घरात राहतो तर इथे सुद्धा आपण राहू शकतो. जर आपल्याला झोपायचं असेल तर इथे झोपू शकतो असं. आणि त्यानंतर मग आता आपण बाहेर जाऊया गार्डनमध्ये. तर हे आहे आपलं गार्डन. छान ग्रास कट केलं आज सकाळीच, त्यामुळे ना अजूनच सुंदर दिसते. आणि तुम्हाला आठवत असेल आपण हे सगळे छान लावले होते, हे सगळे आपण लावले. वातावरण खूप खराब होतं, ऊन होतं, त्यामुळे काही झाडं खराब झालेली आहेत. पण एवढं मोठं असं गार्डन आहे आणि त्यानंतर बाहेरून असा व्ह्यू दिसतो वरांडा. साईड आहे ती पण खूप मोठी आहे. तर तिथे आम्ही प्लमचं झाड लावलेलं आहे, पण ती स्पेस आहे ना यूज करायची आहे आम्हाला अजून, त्यामुळे मग विचार करत आहोत आम्ही. आणि सिक्युरिटीचं वगैरे जे आहे ते आम्ही सगळं लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, जेणेकरून आपण सिक्युअर कसं राहू शकतो. आणि त्या गोष्टी आता डिटेलमध्ये तर नाही सांगू शकत, पण सगळ्या गोष्टी आम्ही त्या व्यवस्थित केलेल्या आहे. प्लस इथे सुद्धा स्टेप्स आहे बघा, इथून आपण आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर अजून आपल्याला गराज बघायचं आहे, तर चला आता आपण गराज बघूया. तर त्या साईडला आपण भरपूर झाडं लावलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. वांग्याची आहे, टोमॅटो, मिरची, शिमला मिरची, गुलाबाची झाडं, स्ट्रॉबेरीची झाडं, रास्पबेरीची झाडं, खूप सारे ना आपण झाडं लावलेले आहे. त्यामुळे ना हा आजूबाजूचा जो परिसर आहे, ही जी ग्रीनरी आहे ना त्यामध्ये हे आपलं घर दिसतं. दोन्ही बाजूलाच मोठं गार्डन आणि मध्ये घर, त्यामुळेच आम्हाला हे घर खूप आवडलं होतं. असा जर आपण शेप बघितला तर हा स्क्वेअरमध्ये आहे. आपण एंट्री करतो म्हणजे बाहेरून घरात येतो, तिथे एंट्रन्स टेबल आहे. आता वरती जाण्यासाठी फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी आमच्या बेडरूमचे इथे स्टेप्स होते, त्याच्या लागूनच हा दरवाजा आहे. तर हा दरवाजा जो आहे हा बेसमेंटमध्ये किंवा गराजमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्हाला सांगितलं आपण गराजमधून सुद्धा इथून येऊ शकतो, म्हणजे या दरवाजानेच इथून येऊ शकतो आणि इथून सुद्धा जाऊ शकतो. चला तुम्हाला दाखवतो. तर हे आहे असं स्पेशियस गराज. या ठिकाणी सुद्धा 2 गाड्या मावू शकता आरामशीर. आणि इथे परिवाराच्या सायकल्स आहे, इथे काही आम्ही शूज ठेवलेले आहे. आणि ही जी विंडो दिसते ना ॲक्च्युली याच्या आतमध्ये आहे स्टोरेज रूम. इथे आम्ही एक्स्ट्राच्या वस्तू ठेवलेल्या आहे. तर फायरप्लेस दाखवली तुम्हाला मी, आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे वुडन पॅलेट्स आहे. हे जास्तीचे आपण आणून ठेवले होते कारण की ते लागतात मध्ये मध्ये, थंडी कधी पण वाढते कधी कमी होते, त्यामुळे आणून ठेवलं. त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आहे टूल्स वगैरे ते इथे ठेवलेले आहेत. इथे 2 रूम्स आहेत. तर ती रूम तर दाखवते. इथे सुद्धा आहे ना परिबेलाचे शू रॅक आहे, याच्या आतमध्ये त्याने शूज वगैरे ठेवलेले आहे. आणि व्हॅक्यूम क्लीनर चार्जिंग होण्यासाठी आम्ही हे स्टँड लावून घेतलेलं आहे. याच्यासोबतच आलं होतं, म्हणजे याच्यावर अडकवलं का तर लगेचच ते व्हॅक्यूम क्लीनर चार्ज होईल. हा जो रूम आहे हा वॉशिंग एरिया आहे. मोठा असा वॉशिंग एरिया, इथे सगळे कपडे वगैरे वॉश करते. प्लस इथे सुद्धा आपण ना कपडे ड्राय करू शकतो, बाहेर वातावरण जर खराब असेल तर. हे परिबेलाचं जे वॉर्डरोब होतं तर तिथे आम्ही ना काही वस्तू ठेवलेल्या आहे, जे आम्हाला आता जास्त यूज होत नाही. यूज होतात पण खूप कमी वेळेस, पण त्या वस्तू ठेवलेल्या आहेत. इथे वॉटर सॉफ्टनर आहे, यावर पण स्पेशल मी व्हिडिओ बनवला होता आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे हे पण सांगितलं होतं. हे बॉयलर आहे, त्याच्याने गरम पाणी येतं घरात. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला, आणि इथे सुद्धा सिंक आहे. जर आपल्याला इथून पाईप लावून आपल्याला गराज वगैरे क्लीन करायचं असेल तर ते पण आपण करू शकतो. तर हे असं वॉशिंग एरिया आहे. आता दुसऱ्या साईडचा जो एरिया आहे तो तुम्हाला दाखवते. हा अजून एक रूम आहे. तर इथे सगळ्या आमच्या ट्रॅव्हल बॅग्स ठेवलेल्या आहे. आणि हे जे बॉक्सेस आहे, बॉक्सेसमध्ये कसं डेकोरेशनच्या ज्या वस्तू वगैरे ज्या आहे ना त्या ठेवलेल्या आहे. आणि ज्या वस्तू खूप कमी यूज होतात अगेन आम्ही त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रॅव्हल खूप करतो, तर मग त्यानुसार एवढे सगळे सूटकेस वगैरे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर अगेन इथे सिंक आहे. तुम्हाला सांगितलं काय क्लिनिंग वगैरे करायची असेल काय तर मग त्याचा यूज होऊ शकतो. आणि बाकीच्या ज्या मशीन्स वगैरे आहे आमच्या तर त्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. तर ही पण एक एवढी मोठी रूम आहे. त्या साईडला पण बघितलं तुम्ही रूम आहे. आणि तुम्हाला बाहेरून मी दाखवत होते ना स्टेप्स,
तर ते या रूममधून येतात. असं बघा, इथून आपण येऊ शकतो आणि इथून डायरेक्ट आपल्याला बाहेर काम करायचं असेल तर जाऊ शकतो. घराचं हे जे डोअर आहे इलेक्ट्रिक आहे. आपण गाडीमध्ये बसलो, आपल्याला आत यायचं असेल तर आपण ओपन करू शकतो आणि जर बंद करायचं असेल तर बंद करू शकतो. तुम्हाला दाखवते मी. असं, आणि आपल्याला बंद करायचं असेल तर बंद पण करू शकतो. तुम्हाला म्हटलं ना एंट्री इथून सुद्धा आहे. इथून सुद्धा म्हणून गाडी लावतात आणि तिथून डायरेक्ट त्या डोअरमधून डायरेक्ट घरात येतात. आणि हा आपला असा स्पेस आहे घराचा. परत मी बंद करून घेते. चला आता आपण वरती चालू. चल पहिला पूर्ण घर तर मी तुम्हाला दाखवलं आणि आयडियाज पण दिल्या. आम्ही घर कसं डेकोरेट केलं, कलर कॉम्बिनेशन्स, परत परिबेलाचे रूम्स दाखवले. सिम्पल आणि क्लासिक घर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला खूप डार्क कलर हवा नव्हता, मोजक्याच वस्तू पाहिजे होत्या. आणि परिबेलाचा पण रूम दाखवला. त्या खूप छोट्या पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही आहे. त्यांच्या एजला सूट होईल असे त्यांचे आम्ही रूम्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, आणि हे घर सेट करायला आपल्याला 2 महिने लागले, पण प्लॅनिंग करायला खूप वेळ लागला. म्हणजे कलर कॉम्बिनेशन कसे असतील, सोफा कसा असेल, डायनिंग टेबल कसा असेल, वॉल्स कशा दिसतील, म्हणजे किंवा मग त्याच्यावरती पॅनल्स लावायचे असेल तर कुठल्या डिझाईनचे लावायचे. खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे एवढा वेळ लागला आम्हाला सेट करायला. प्लस आमचं वरांड्याचं पण एक स्वप्न होतं की वरांडा असावा घराला, जेणेकरून आम्ही बाहेर जाऊ विंटरमध्ये किंवा समरमध्ये, ज्यावेळी पण जमीन आम्हाला तसं. प्लस परिबेलाला पण त्यांचे रिक्वायरमेंट होते की आम्हाला आमचे वेगळे सेपरेट रूम हवेत. त्या अगोदर एकाच रूममध्ये राहायच्या, पण आता त्यांना सेपरेट रूम्स आहेत. आणि स्टडी एरिया पण आता भरपूर मोठा आहे. प्लस मी म्हणू शकतो की एक वर्किंग एरिया पण आहे जिथे मी काम करतो. आणि आम्ही खूप हॅपी आहोत. जे आमचे स्वप्न होते घराबद्दल, जे डेकोरेशन असो किंवा जसं घर आम्हाला हवं होतं तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि रोज हे जे गोष्टी आहेत आमच्या डोक्यात येतात की 2-3 महिन्यापूर्वीची सिच्युएशन काय होती, आपण किती मेहनत करत होतो आणि आज जे आम्ही घर बघतो तर त्या गोष्टीने आम्हाला खरंच खूप आनंद मिळतो की जे काही आपण प्लॅन केलं होतं तसं ते वर्कआउट झालं आणि आपण ह्या गोष्टीमध्ये सक्सेस झालो. तर आम्ही तर खूप खुश आहोत. आणि आय होप सो की तुम्हाला हे घर बघून पण खूप आवडलं असेल, काही आयडियाज मिळाले असतील. पण खूप जणांचे प्रश्न होते की तुम्ही लवकरात लवकर होम टूर करा. आणि होम टूर तर आम्हाला करायचीच होती, असं नाही की करायची नाही, पण वस्तू सेट करायला. आणि तुम्हाला तर ऑब्व्हियस मी नेहमी सांगते की आपल्याला कोणी हेल्पला नसतं इथे. स्वतः वस्तू जर बनवायच्या ठरवल्या तर मग त्या जायचं, आणायचं, दोघांनी मग मिळून करायचं. म्हणजे ऑब्व्हियसली आहे का म्हणून काम तो पार्ट थोडा जास्त असतो. पण मग ते करणं, थकणं, दुसरं काम ऍडजस्ट करणं, सगळं बघून मग ऑफिस, मुलांचं स्कूल, सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून हे आम्ही केलेलं आहे. आमचं स्वप्नांचं घर केलेलं आहे. अगेन अगोदरच्या घराचं तुम्हाला दाखवलं आम्ही, होम टूर गेला होता तर ते पण आपलं स्वप्नाचं घर होतं. पण आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये आपण हळूहळू प्रगती करतो, तर मग परत एकदा बोलू शकतो हे आमचं ड्रीम हाऊस आहे अगेन. आणि खूप छान सुंदर पद्धतीने आम्ही दोघांनी मिळून हे सजवलेलं आहे, खूप प्रेमाने सजवलेलं आहे. येस. आणि जे इंडिपेंडंट हाऊसचे आम्ही स्वप्न बघत होतो ते फायनली झालेलं आहे, स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सो होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. येस. आणि तुम्हाला हे घर कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका, लाईक करा, हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, आमच्या मेहनतीने थोडं जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.